कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज हे शहर पारंपरिक क्रीडा स्पर्धा भरवण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे। बैलगाड्यांच्या शर्यती इथं मोठ्या प्रमाणात भरवल्या जात होत्या, परंतु आता या शर्यतीवर निर्बंध आल्याने यंदा गडिंग्लजच्या जय गणेश ग्रुपच्या वतीनं श्वानांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील अनेक स्पर्धकांनी या विविध प्रकारच्या किमती श्वानांना घेऊन या स्पर्धेत सहभाग घेतला। या श्वानांना जीवापाड जपणाऱ्या श्वान मालकांनी त्यांची नावं सुद्धा अगदी आपल्या लाडक्यांची ठेवतो तशी सोन्या, प्रिन्स, राणी, डॉन अशी ठेवली आहेत। गडिंग्लजमध्ये झालेल्या श्वानांच्या या 500 मीटर रनिंग स्पर्धेत डॉन रेसिंग क्लब रुईच्या डॉन या श्वानाने 1 मिनिट 23 सेकंद आणि 65 पॉइंट एवढ्या वेळेत अंतर कापून ही शर्यत जिंकली। दुसरा क्रमांक किरण पवार यांच्या राणी या श्वानाने पटकावला, तर तिसरा क्रमांक ऋषी जाधव यांच्या सम्या या श्वानाने काढला। या स्पर्धा पाहण्यास क्रीडा शौकीनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। श्वानांच्या थरारक आणि रोमांचक झालेल्या या स्पर्धेत एकूण 30 श्वानांनी सहभाग घेतला होता। कॅमेरामन किरण पाटीलसह नितीन मोरे, गडिंग्लज, कोल्हापूर। या श्वानांच्या जातीमध्ये 4 प्रकारच्या जाती असतात। त्यामध्ये क्रॉस ग्राउंड, पंजाब ग्राउंड, तसेच कारवान, लॅब इत्यादी प्रकारच्या जाती असतात। त्यामध्ये श्वान पाळताना खूप खर्च येतो। त्यासाठी श्वानाला पेडगिरी लहानपणापासून जोपासना करावी लागते। लहानपणी पहिले असताना वॅक्सिन करावं लागतं। अनेक ठिकाणी आता रेस चालू आहेत, त्यामध्ये बावडा, कसबा, अनेक ठिकाणी लांब ठिकाणी कर्नाटकामध्ये सुद्धा रेस असतात। त्यासाठी आम्ही 4 व्हीलर करून जातो रेस करण्यासाठी। श्वानाला खूप खर्च येतो, तरी पण एक आवड म्हणून आम्ही श्वानाची जोपासना करतो। जितका प्रेम आपण श्वानावर करतो तितकंच प्रेम आपलं श्वाना मालकावर करतो, असा श्वानाचा गुणधर्म आहे। ज्या ज्या ठिकाणी रेस असतात त्या ठिकाणी आम्ही जातो, फक्त आवडीसाठी जातो। हा ग्रेहाउंड हा श्वान आहे, हा इंडियन नसून हे बाहेरचं ब्रीड आहे आणि आपल्या इंडियन ब्रीडमध्ये फक्त मुदळहोंड आणि कारवान हे मोडतं आणि त्याच्यापासून जे ही केलेली ब्रीड आपल्या इंडियामध्ये केलेलं ब्रीड आहे हे सगळ्यात फास्ट डॉग आहे। हा सगळ्यात फास्ट पळतो आणि बऱ्याच जिल्ह्या ठिकाणी ह्याच्या रेस चालू आहेत आणि बऱ्याच कार्यक्रमासाठी किंवा याच्यासाठी याच्या रेस ठेवलेल्या जातात आणि याला कमीत कमी याचा खर्च असा आहे की रेसमध्ये जे आम्ही बक्षीस वगैरे ठेवतो ते 5 लाख ते 6 लाखापर्यंत असा खर्च आहे। आणि हे जातीचं जे कुत्रा आहे हे सगळ्यात अगदी हे असतं, म्हणजे बुद्धिमान असतं। मी प्रत्येक जातीचे वेगवेगळे प्रकार आहेत। प्रत्येक जातीमध्ये तुम्ही ग्रेहाउंड ही जात तुम्ही रेससाठी वापरू शकता। यामध्ये ग्रेहाउंड, मुदळहाउंड, कारवान हाउंड अशा वेगवेगळ्या जातीचे जात एकच हाउंड, पण यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात। यासाठी तुम्ही ही जी ब्रीड आहे ही तुम्ही रेससाठी वापरू शकता। यामध्ये गाडी मागची रेस किंवा ट्रॅक मागची रेस अशा विविध प्रकारचे रेस होतात। त्या प्रकारे हा गडिंग्लजमध्ये घेतलेल्या रेस आहेत। या रेस तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मालकापोटी जीवापोटी की मालकाच्या मागे डॉग किती स्पीडनं पळू शकतात किंवा त्याचा वेग किती असू शकतो, अशा प्रकारचे विविध प्रकारचे रेस होतात।